काय करते मम्मी? काय नाही बा, भांडी घासते कर. सगळ्यांचे कमेंट येतात, सोनीताई व्हिडिओ का नाही टाकत, सोनीताई व्हिडिओ का नाही टाकत. तर आज व्हिडिओ कॉनला मदत नसते ना तुला, म्हणून मी करतो आज व्हिडिओ. तू करतोय? हा, बरं झालं बरं झालं. थँक्यू बरं का. वेलकम. तर हाय, गुड मॉर्निंग. आज पोरग माझं माझ्या मदतीला आलंय. म्हणून मम्मी तुला काय मदतीला कोण नसतंय, चला मी करतो मदत म्हणून. बारकी कुठे गेले? ईश्वरी कुठे गेल्या? काय माहित कुठे गेली? हाय का? बरं बरं. काय नाही ग, मी म्हणलं माझं पोरग कसं आलंय आज मदतीला. कुणाला मोबाईल धर, आता रोज तर मी असं धरून धरून मोबाईल काढते व्हिडिओ. सगळ्यांना असं वेगळं काहीतरी नको का? दादाने मोबाईल घेतला होता बघायला, कमेंट्स वाचले असेल, एखादी आले असेल वरून नोटिफिकेशन मध्ये, त्यांनी वाचले असेल, आलाय मम्मी तुझ्या व्हिडिओची वाट बघत्यात. व्हिडिओ कधी काढायचा, जाऊ दे तुला कोण मदत करत नाही, मी करतो म्हणून. सगळ्यांना काम असते ते आपली आपली, कोण कशाला का हे करते. दिदी लय आगाव झाली हो. आता सगळी म्हणतात त्यांना त्यांच्या नावाने आवाज मारायचा, दादाला दिदीला आवाज मारायचा, पण ती सवय लागलेली आहे. बनेल कुठं टाकलं तुम्ही, नका पाडू बनू काल. काय बाबा टाका दोन ठेवलेला असेल की बघा. आहे कशी बदल म्हणल्यावर बघा आहे कशी भांडते. भांडत नाही रे, आईचा आवाजच तसा आहे, भांडत नाही आहे. मला वाटलं भांडते. आता काय म्हणायला लागलं मा म्हणला बनेल आहे का पारू? हा बनेल आहे का विचारलं तर भांडत नाही, आपल्या आईचा आवाज तसा आहे. भांडती कशाला आहे बाबाला? मला भांडतेच वाटत तुला. नाही भांडत. तर शेवट माझ्या पोराला माझी माई आली की मम्मा चल तू काम करती, तू काय सारखं बसावंच लागतंय तुला व्हिडिओ काढताना, चल मी मदत करतो. आता तू काम करताना काहीतरी व्हिडिओ मध्ये वेगळं नको का? माणसं सुद्धा कटोळून गेला सारखं ही इकडला बघावं लागतंय, पोरं ही दाखवत नाही. आता सगळे म्हणतात की दीदी बुंगाबाई कशी आहे, दाद्या कसा आहे, बरी आहेत का पोरं. म्हणजे घरच्यांपेक्षा बाहेरच्यांना जास्त काळजी असं मला वाटतं. नाही माझे सासर मधले तर सगळे चांगले आहेत, तसं काही नाही, पण असं दात एक असं काय करायचं. कोणाला म्हणतं व्हिडिओ काढायला मदत करा कॅमेरा धरा, तर सगळ्यांना आपापली कामं. आणि आत्या मामांना काय येतंय, त्यांनी तर म्हणते तुझी तू काढ, नाहीतर बस, नाहीतर मला नको सांगू. मी काय तुझ्या व्हिडिओ मध्ये येत नसतो. आला का पाऊस? पाऊस तर आपल्या गावाला, आमच्या गावाला सारखं आहे बघा, थोडं पण उघडत नाही. पावसात थोडं रिमझिम आली की लाईट जाते. त्या लाईटीने आणि पावसाने मरणाचं डोकं खाल्लं. थोडा पडत नाही, थोडा कपडे वाळून देणार थोडं पण. तर मला वाटतंय माझ्या व्हिडिओ मध्ये म्हणजे घेण्यासारखं आणि बघण्यासारखं काहीच नसन, तरी पण माझ्या व्हिडिओची वाट बघतात. जे बघतात ना त्यांच्यासाठी थँक्यू बरं का. जे व्हिडिओची वाट बघतात, जे म्हणजे मला सांगतात सोनीताई टाकता रोज व्हिडिओ, नको लोकांकडे लक्ष देत जाऊ, होईल काहीतरी तुला पण मदत म्हणून आपलं टाकते. म्हणजे कसं बाकीच्यांसारखं माझं व्हिडिओ नसतात, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे बाकीच्यांच्या व्हिडिओ मध्ये असते म्हणजे कुठं बाहेर फिरायला जातात, कुठं लागरायला जातात, मग तिथे व्हिडिओ काढतात. तसं तर माझं नसतंय, म्हणजे आम्ही बाहेर कुठं फिरलेले दिसतच नाही, फिरत पण नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. एवढं का रागाने बघायला लागला? नाही काय ते डोळ्यावर शितोडं पडायला लागले ते, म्हणजे एवढं मोठे मोठे डोळं करून बघायला लागला काय मला? नाही शेवट माझ्या दादाला माय आली, म्हणला चल मम्मी मी तुला करतो मदत. अरे हाय की कोणतरी बारकी, आज ना उद्या होते नुसती मोठी. काय ग बाळा? काय ग? तिला पण दाखव. दाखवलं की तू ती संकटीची ती करते तुम्हाला मदत.
काय मदत करते ग बाळा? झाडू मारू लागते. आणखी म्हणजे भांडी धुवू लागते दीदी मला, कपडे धुवू लागते, आणखी स्वयंपाक करू लागते का? अगं मम्मी ती पोरगी आहे मी पोरग. बाळा तू एवढी मला मदत केली बाद झालं. हा? होईल तुमच्या शिक्षणाला म्हणजे काय थोडंफार कुठं तरी होईल आपल्याला मदत. हं? काय अजून जास्त मला युट्यूब मधलं माहितीच नाही. आपलं प्रयत्न करते थोडंफार थोडंफार. चला सगळे म्हणतात तुला राधाताईने चॅनल खोलून दिलाय, खोलून दिलाय म्हणजे नाही का तिच्यामुळं तुझं चांगलं झालं असं तसं म्हणतात. हा मग मी तर म्हणते की चांगलं झालं. मी कधी काय तिच्या वाईट विषयी वाईट बोलले का? ती लाग बोलू द्या, मग ज्याचे त्याचे विचार असतात. तिने काय पण बोलू द्या मला, मी कधी बोलले का? पण कधी कधी मग प्रश्नाची उत्तरं तर द्यावंच लागते की बाबा कुणाचं चुकत असलं तर बाबा ती असं थोडे नाही की आपण घरातल्या घरात बोलतो. ती सगळं पब्लिकला दिसतंय, सगळ्या यूट्यूबवर जेवढे जेवढे यूट्यूबवर आहेत म्हणजे जेवढे जेवढे व्हिडिओ बघते तेवढं सगळ्यांना दिसतंय. मग आपण जर नाही बोललो तर काय वाटतं की बाबा ही जी चुकी आहे. मला कमेंट्स पण आलत्या की सोनी तू नेमकं असं काय केलं की राधाताईला एवढा म्हणजे धोका दिला आणि असं कुणाचं ऐकत होती आणि काय ऐकलं. तर मी सांगन पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि काहींनी कमेंट्स पण केली की नाही का नको लक्ष देत जाव, तिच्या बोलण्याकडे नको लक्ष देत जाव, तिने तुझी मदत केली, तुला सांभाळलं असं पण म्हणले. मग मी कुठं म्हणलं नाही सांभाळलं म्हणून? मी काय घरी बसून पण होते का? तर नव्हतेच घरी बसून, मी पण काम कष्ट करतच होते, सगळं करत होते. त्याच्यामुळं काय एवढं वाटलंच नाही ना मला. आणि माझ्या मनात पण कधी असं आलं नाही की म्हणजे मी कोणताच असा विचार केला नाही की हे म्हणजे असं घडण म्हणून, ताई असं व्हिडिओ काढल म्हणून. ती काय काय म्हणली काय काय नाही म्हणली ते सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईन मी, असं काय नाही. पण तिच्यासारखं नाही एवढं तिची माझ्यासाठी मेली ना झालं गेलं विसरून जायचं म्हणजे लोकांची मदत आपण करतो म्हणजे बाहेरच्यांना चांगलं राहतो आणि घरातल्यांना वाईट बोलतो. सगळे सारखेच नसतात, सगळे सारखेच नसतात, सगळ्यांचं सारखंच विचार नसतात. त्याच्यामुळं का मला म्हण नाही का मला पण आता व्हिडिओ कोणा बघितलं त्यात माझ्याविषयी कुठं म्हणजे कमेंट्स वाचल्या व्हिडिओमध्ये, कोण म्हणलं असं सुनी वाईट आहे किंवा सुनीने तू इतकं सांभाळलं तिला तरी पण ती गद्दार झाली असं तसं. मग वाईट वाटतं की कारण ज्या ठिकाणी आपली चुकी नसती आणि त्या ठिकाणी तरी आपल्याला चुकीचं साबित करत असले तर मग ती वाईट वाटतं कुणाला पण. कोण पण म्हणणारच की बाबा असं नाही असं म्हणून. तर मी सांगेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालं काय चाललंय. म्हणजे जी व्हिडिओमध्ये सांगतंय मग त्याचं खरं म्हणायचं आणि जे काय सांगत नाही जे गप्प बसतंय मग त्याचं खोटं असं नसतं. प्रत्येकाला मन असतं, प्रत्येकाला वाईट वाटत असतं. मग जे दाखवतंय ते त्याला दुःख नसतं, जे नाही दाखवत त्याला पण असतं. सगळ्यांना असतं पण कोण सांगून मन मोकळं करते आणि ज्याचं जास्त मनात राहतंय त्याला उलट जास्त त्रास होत असते. आता ताईने सांगितलं ती तुम्हाला खरंच वाटणार आणि खरंच वाटलं की सोने तू असं झालं तसं झालं ह्याचं ऐकलं त्याचं ऐकलं, पण ते असं काहीच नाही बरं का सांगायला गेलं तर. आणि परत तिच्या मी असं सांगायला गेलं की हा असं नाही ताई असं खोटं बोलली किंवा असं नव्हतं असं झालंय म्हणून म्हणजे काही असेल त्या प्रश्नाचं जर मी उत्तर दिलं तर लगे माणसं काय म्हणणार हा तिला उलट बोलली तू उलट बोलायला लागली का, तुला इतकं सांभाळलं तिने इतका सपोर्ट केला तुला चॅनल खोलून दिला असं म्हणलं ना तर लगेच उलट बोलली असं झालं आणि तसं झालं असं होणार आहे. ही मग ती आपल्याला वाढवायचं नाही, ती आपल्याला शिस्तीतच मिटवायचं आहे. त्याच्यामुळं मी काय जास्त माहित आहे मी काय कुणाच्या साड्या बिड्या लावत नाही तसलं भांडण तंडांचं मला तर वेडच नसते. म्हणून आज माझ्या घरची पण मला सगळी चांगली
चला लय मोठा झाला असेल व्हिडिओ, तर चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.